चारू भाऊ, तुम्ही वकील आहात, आमच्याच कॉलेजमध्ये शिकलेले आहात, असं काही बी स्टेटमेंट तुम्ही केलं तर आमच्या कॉलेजची बी बदनामी होते असं मला वाटतं. नंदुरबार शहरातल्या सर्व पत्रकार बांधवांना जनतेला बोलवा, दूध का दूध पाणी करायला तयार आहे. तुमची मी उत्तराची वाट बघतो. चारुदत्त कळवणकर हजर राहील, तुम्ही बोलवा तिथे. नंदुरबारचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि ॲडव्होकेट चारुदत्त कळवणकर यांच्यात चांगलं शाब्दिक युद्ध रंगलं आहे. कळवणकरांनी तर रघुवंशींना डिबेट करायचं चॅलेंज सुद्धा देऊन टाकलं आहे. भांडण्याचं मुख्य कारण होतं झराळी येथे होणारा भव्य प्रकल्प. या प्रकल्पावरून चारुदत्त कळवणकर यांनी नगरपालिकेला धारेवर धरले आणि त्यांनी असे काही वक्तव्य केले ज्यामुळे रघुवंशींचा राग चांगलाच अनावर झाला. एवढंच नाही तर रघुवंशींनी विरोधी पक्षांना सुद्धा विरोधी पक्ष काय असतो याची व्याख्या सांगून दिली. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नंदुरबारकरांना पुढे येणाऱ्या पाणी टंचाईचे संकेत देखील दिले. परंतु कळवणकर आणि रघुवंशी यांचं प्रकरण काय होतं आणि रघुवंशी खरंच कळवणकर यांच्यासोबत डिबेट करणार का आणि कळवणकर यांनी गावित संदर्भात रघुवंशींना काय सुनावले, चला सगळं काही सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या प्रकरणाची सुरुवात झाली आमदार रघुवंशी यांच्या एका व्हिडिओने. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारकरांना येत्या दुष्काळ संदर्भात नगरपालिकेने पाण्याचे नियोजन केले आहे हे सांगण्याकरिता हा व्हिडिओ बनवला. यात ते म्हणाले की खरं म्हणजे ही चूक झाली की हिवाळ्यातच 2 दिवसाआड पाणी करायला पाहिजे होतं, परंतु त्यावेळेला प्रशासक होते आणि प्रशासकांनी तो निर्णय घेतला नाही असं मला वाटतं. आज उशिरा का असेना, पण जर पावसाळा उशिरा सुरू झाला आणि जूनपर्यंत पाऊसच नाही पडला तर नंदुरबार शहराला भीषण टंचाई निर्माण होऊ शकते. म्हणून 10 मे पासून 2 दिवसाआड आपण पाणी देण्याचा निर्णय नंदुरबार नगरपालिकेने काल झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केलेला आहे. माझी नंदनगरीच्या जनतेला विनंती आहे की थोडंसं मागेही आपण आपलं जेव्हा बॉडी होती त्यावेळेला आपण तो निर्णय घेतला होता आणि उन्हाळ्यामध्ये आपण 1 दिवसाआड लोकांना पाणी देऊन लोकांची सोय केली होती. जेव्हा पाणी जास्त लागतं तेव्हा 1 दिवसाआड पाणी दिलं होतं. पण आत्ता दुर्दैवानं नियोजन चुकलं आहे थोडंसं. प्रशासक असल्यामुळे त्यावेळेला त्यांनी ते केलं नाही. पण आत्ता 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझी विनंती आहे, धरणातून खालून पाणी येतं आहे, आता शेवाळ आहे खाली धरणामध्ये, थोडं पिवळसर पाणी दिसतंय. माझी विनंती आहे, पाणी शुद्ध आहे, आम्ही चेक करतो आहोत, परंतु तुम्ही तरी सुद्धा पाणी गरम करून उकळून प्यावं. पाणी वाया जाणार नाही याची काळजी नंदनगरीच्या जनतेने घ्यावी. मेहरबानी करून गाड्या धूत घेऊ बसू नका, पाणी वाया घालवू नका, कारण जेवढं कमीत कमी पाणी आपण उचलणार तेवढंच जास्त दिवस आपल्याला पाणी पुरवठा होईल असं मला तरी वाटतं. आता रघुवंशी यांनी प्रशासकावर आरोप तर केलेच आणि नंदुरबारकरांना पाण्याची स्थिती कशी असणार आणि पाणी गरम करून प्यावे अशी देखील विनंती केली. आता इथपर्यंत तर सगळं बरोबर होतं, पण ठिणगी तेव्हा पेटली जेव्हा रघुवंशींनी विरोधी पक्षांचे कान टोचायचे सुरू केले. त्यांनी विरोधी पक्षांना त्यांचीच व्याख्या देखील सांगून दिली. त्यांनी या संदर्भात बोलताना हे देखील सांगितले की जेव्हा गावित साहेब सत्तेत नव्हते आणि विरोधमध्ये होते तेव्हा स्वतः फडणवीसांनी सुद्धा त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. चला पाहूया चंद्रकांत रघुवंशी विरोधकांबद्दल काय बोलले ते. विरोधी पक्षाने सुद्धा काही निर्णयांना नगरपालिकेचा विरोध केला आहे. त्यांनी विरोध केला म्हणजे तो ठराव नामंजूर केला पाहिजे असं नाही आहे. त्यांना विरोध करण्यासाठीच लोकांनी निवडून दिलंय आणि सत्ताधाऱ्यांना शहराच्या विकासाचे निर्णय घेण्यासाठीच त्यांना सत्ता दिलेली आहे. पण दुर्दैवानं विरोधक फक्त सांगतात की आम्ही विरोध केला म्हणजे तो रद्द करा. नाही, रद्द नाही होत. तुमच्या कामाचं आहे विरोध करणं. विरोधी पक्षनेता हा विरोधामध्येच बोमा मारत असतो. आतापर्यंत जेवढे विरोधी पक्षनेते होते महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा त्यांचं हेच काम होतं आणि त्यांनी कायम सत्ताधाऱ्यांना विरोध केलाय. उदाहरण द्यायचं असेल तर आदरणीय देवेंद्रजी ज्या वेळेला विरोधी पक्ष नेता होते त्यावेळेला आमचे नेते विजयकुमार गावितच्या विरोधात असेंब्लीमध्ये भाषण द्यायचे. त्यांनी किती भ्रष्टाचार आदिवासी खात्यामध्ये केलेला आहे हे आहे. विनोद तावडे साहेबांनी विधान परिषदेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. परंतु ज्या वेळेला विजयकुमार गावित साहेब सत्तेमध्ये चालले गेले त्या वेळेपासून तो विषय बंद होत गेला. विरोधी पक्षाच्या नेत्याचं कामच असतं की कितीही चांगलं काम नगरपालिकेने केलं तरी त्याच्या विरोधामध्ये बोलणं. मित्रांनो,
रघुवंशींच्या विरोधकांना बोलून झाले, परंतु खरी आग तेव्हा पेटली जेव्हा आमदार रघुवंशींनी ॲडव्होकेट चारू दत्त कळवणकर यांना खडे बोल सुनावले. झालं असं की चारू दत्त कळवणकर यांनी त्यांच्या एका वक्तव्यात झराईच्या प्रकल्पाला विरोध केला. ते असे म्हणाले की का उगीच पांढरा हत्ती पोसायचा आहे. त्यांनी पुढे नाट्य मंदिर आणि सीबी गार्डन यांचे देखील उदाहरण दिले. तर यावरून चंद्रकांत रघुवंशी यांनी कळवणकरांना स्पष्टपणे सुनावले. चला पाहूया रघुवंशी काय म्हणाले ते. माझे मित्र ॲडव्होकेट चारू दत्त कळवणकर यांनी सुद्धा सांगितलंय की नगरपालिकेला विरचक धरणावर काम करायचा नैतिक अधिकार नाही. शासनाला अधिकार आहे, नगरपालिकेला नाही. पण शासनाने नगरपालिकेची एजन्सी म्हणून काम मंजूर करून दिलं आहे. आणि चारू भाऊ, तुम्ही वकील आहात, आमच्याच कॉलेजमध्ये शिकलेले आहात. असं काही बी स्टेटमेंट तुम्ही केलं तर आमच्या कॉलेजची बी बदनामी होते असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही ॲडव्होकेट आहात तर थोडंसं काळजीपूर्वक आपण बोललं पाहिजे. तुम्ही सांगितलं की का सफेद हत्ती पोचणार आहोत आपण विरचक प्रकल्पावर पर्यटन स्थळ विकास केला तर मग ते सीबी गार्डन सारखं होईल, नाट्य मंदिरासारखं होईल. चारू भाऊ, तुम्हाला हे माहिती आहे का सीबी गार्डनला नंदुरबार नगरपालिकेचे पैसे लागलेले नाहीत. स्वतः डेव्हलपरचे पैसे आहेत. BOT वरती केलेलं आहे. 1 रुपया नंदुरबार नगरपालिकेचा लागलेला नाही. मग कसा हत्ती पोसून राहिलो आपण. नाट्यगृह 4,61,00,000 मध्ये बनलाय. 100% शासनाचे पैसे आहेत. शासनाच्या पैशामध्ये बनवलेलं आहे. कुठं नगरपालिकेचं नुकसान आहे. शेवटी रघुवंशी यांनी मिश्किल पद्धतीनेच म्हटले की तुम्ही आधी 12 होते, आता 8 झाले. काही काळानंतर 8 ही उरणार नाही. तुम्ही प्रत्येक ठरावाला विरोध करत राहा. तुम्हाला जनतेने विरोधासाठीच निवडलंय. तुम्ही 12च्या 8 वर येऊन गेलेत. आता बी विरोध करायची सवय जर तुमची गेली नाही तर भविष्यामध्ये 8 बी तुम्ही दिसणार नाहीत. हे मी तुम्हाला आजच लिहून देतो. एवढं लक्षात ठेवजा. शहराच्या विकासासाठी चांगले प्रकल्प जर असतील तर त्याला विरोधी पक्षाने सुद्धा साथ दिली पाहिजे. हीच लोकशाहीचं गणित आहे. एवढं लक्षात ठेवजा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आतापर्यंत आपण आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची बाजू आणि वक्तव्य समजून घेतले. आता वळूया ॲडव्होकेट चारू दत्त कळवणकर यांच्याकडे. जसं चंद्रकांत रघुवंशी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, हा व्हिडिओ ॲडव्होकेट कळवणकर यांच्याही निर्देशनास आला आणि ह्या व्हिडिओवर ॲडव्होकेट कळवणकर यांनी आक्षेप घेत त्यांचं मत मांडलं. त्यांनी पुन्हा झळाईच्या मुद्द्यावर चंदू भैयांना चांगले सुनावले. आज मला पाहण्यामध्ये एक व्हिडिओ आला. ते व्हिडिओच्या अनुषंगाने माझे सन्मित्र आमदार चंद्रकांतजी रघुवंशी उर्फ चंदूभाई यांनी माझ्या नावाचा उल्लेख करून स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. काल नंदुरबार नगरपालिकेचे झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विरचक येथे एक पर्यटन क्षेत्र शासनातर्फे डेव्हलप करण्यात येत आहे आणि त्याची जबाबदारी नंदुरबार नगरपालिका घेते या संदर्भातला तो ठराव होता. त्या ठरावाच्या अनुषंगाने मी माझं मत मांडलं. मत मांडत असताना मी स्पष्ट सांगितलं होतं की हे प्रोजेक्ट राबवणं म्हणजे नंदुरबार नगरपालिकेला पांढरा हत्ती पोचणे. तर पांढरा हत्ती यावर चंदूभाईंनी तीव्र आक्षेप घेतला आणि माझं शिक्षण, त्यांच्या कॉलेजमध्ये मी शिकत असताना झालेली बदनामी, असे काहीतरी ज्या गोष्टीची संदर्भ त्या गोष्टीचा उल्लेख केला. सर्वात महत्त्वाचा विषय चंदूभाई, मी LLM झालेलो आहे. राहिलं माझ्या शिक्षणामुळे तुमच्या संस्थेचं नावलौकिकच झालेलं आहे. एवढं नावलौकिक झालं तर मला एका संस्थेमध्ये ॲक्टिंग प्रिन्सिपल लॉ कॉलेजचं म्हणून त्यांनी मला ऑफर दिली आहे, हे तुम्ही जाणत असतात. राहिला दुसरा प्रश्न की पांढरा हत्ती पोचणं, तर उदाहरण सहित पोचतो. नंदुरबार नगरपालिकेमध्ये त्यांनी त्यांच्या वाटण्यात सांगितलं होतं की दुष्काळाचं सावट आहे आणि खाली शेवाळचं पाणी येतंय. म्हणजे जर 100% पाऊस पडून सुद्धा जर दुष्काळाचं सावट होत असेल आणि नंदुरबार नगरपालिकेला दूषित पाणी पुरवठा येत असेल तर पर्यटन क्षेत्र झालं तिथे बोटी कुठे फिरणार आहे. पुढे कळवणकर यांनी सीबी गार्डन आणि नाट्य मंदिर यांनी आतापर्यंत नगरपालिकेला किती उत्पन्न कमावून दिले याची यादी दाखवा असे देखील सांगितले. सीबी गार्डन आणि छत्रपती नाट्यगृह संदर्भात माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. गेल्या 15-17 वर्षामध्ये नंदुरबार नगरपालिकेला या 2 वास्तूंपासून किती उत्पन्न मिळाले याची आकडेवारी जाहीर करावी. या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी करोडो रुपयांचं नंदुरबार नगरपालिकेमधनं खर्च करण्यात आलेला आहे. हे मी नाही सांगत, त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये दाखवतं. आणि सीबी गार्डनच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणतात ना, सीबी गार्डनच्या मार्फतमध्ये ती जमीन नंदुरबार नगरपालिकेची आज कोट्यवधी रुपयांची जमीन होती. एवढी मोठी जमिनीच्या मधून उत्पन्न किती हे तुम्ही आकडे जाहीर करावे. आणि मग अखेरीस चारू दत्त कळवणकर यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना ते डिबेटचे चॅलेंज देऊन टाकले.
आणि यावर मला तुमचं जाहीर मागचं सांगाय की तुम्ही वेळ काळ ठिकाण सांगा. नंदुरबार शहरातल्या सर्व पत्रकार बांधवांना जनतेला बोलवा. दूध पाणी करायला तयार आहे. तुमची मी उत्तराची वाट बघतो. चारुदत्त कळवणकर हजर राहील. तुम्ही बोलवा तिथे. शेवटी चारुदत्त कळवणकर यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना गावित साहेब संदर्भात देखील सुनावले. आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित आपल्या उपचारार्थ मुंबई येथे उपचार घेत असताना मागे मी माझ्या फेसबुकवर पण सांगितलं होतं की त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे, किंवा त्यांच्यावर टीका करणं टाळत जा. पण तुम्ही परत त्यांची टीका करत असता. हे माणुसकीला धरून नाही चंदू भैया. ते त्यांच्या उपचार करत असताना मोठे मोठे नेते त्यांना भेटायला जात असताना आपण नाहक आजच्या या नगरपालिकेत त्यांचा संदर्भ देणं हे माणुसकीला चुकीचं आहे, याचा मी निषेध करतो. मित्रांनो, राजकारणात आरोप प्रत्यारोपचा खेळ चालूच असतो. त्यात महाराष्ट्राचे राजकारण एका बाजूला आणि नंदुरबारचं राजकारण एका बाजूला. कारण इथे सत्तेत राहणारेच महायुती एकामेकांसोबत संघर्ष करत असते. आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि विजयकुमार गावित यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. आणि आता त्यात ॲडव्होकेट कळवणकर यांनी आमदार रघुवंशी यांना थेट डिबेटचे चॅलेंज देऊन टाकले आहे. या प्रसंगावर तुमचे काय मत? तुम्हाला काय वाटतं? आमदार चंद्रकांत रघुवंशी बरोबर बोलले की ॲडव्होकेट कळवणकर? आणि तुम्हाला रघुवंशी आणि कळवणकर यांची डिबेट बघायला आवडणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.